नमस्कार, सानवी सिल्ली रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत मसालेदार, सुगंधी आणि अतिशय चविष्ट असे हैदराबादी स्टाईल चिकन. हैदराबादी पद्धतीची खासियत म्हणजे तळलेला कांदा, ताजे मसाले, पुदिना, कोथिंबीर आणि दह्याचा परफेक्ट वापर, ज्यामुळे चिकनला एक वेगळीच रॉयल चव येते. ही रेसिपी तुम्ही खास पाहुण्यांसाठी, वीकेंड स्पेशल किंवा पार्टी मेनूसाठी नक्की करून पहा. गरमागरम भाकरी, रोटी किंवा बिर्याणीसोबत याची चव अप्रतिम लागते. जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर झणझणीत हैदराबादी चिकन बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवरती कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक स्लाइस करून घ्यायचे. कांदा तळताना तो सतत हलवत राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे तो सर्व बाजूंनी एकसारखा सोनेरी रंगाचा होतो. हैदराबादी चिकनची खासियत म्हणजे हा कुरकुरीत तळलेला कांदा. यामुळे ग्रेव्हीला सुंदर रंग, घट्टपणा आणि हलकीशी गोडसर चव मिळते, जी या डिशला एक वेगळीच रॉयल टेस्ट देते. कांदा छान गोल्डन ब्राऊन झाल्यावर तो झाऱ्याच्या मदतीने बाहेर काढायचा आणि एका ताटात टिश्यू पेपरवर पसरवून ठेवायचा. त्यामुळे त्यातील अतिरिक्त तेल टिश्यू पेपर शोषून घेतो आणि कांदा अधिक कुरकुरीत होतो. कांदा पूर्णपणे थंड झाल्यानंतर हलक्या हाताने चुरून घ्यायचा. हा चुरलेला तळलेला कांदा पुढे चिकनच्या मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत, त्यामुळे चिकनची चव आणखी अप्रतिम लागते. इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून आणि पाणी निथळून घेतलेलं आहे. चिकनच्या लेग पीसला हलक्या हाताने चिरा मारून घ्यायच्या. या चिरांमुळे मसाला आतपर्यंत मुरतो आणि चिकन अगदी रसाळ व चवदार बनते. आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी सुरुवात करूया. सर्वप्रथम तयार केलेला कुरकुरीत तळलेला कांदा घालायचा. त्यानंतर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा. त्यामुळे चिकनला छान फ्रेश सुगंध आणि अस्सल हैदराबादी फ्लेवर येतो. पुढे भरपूर आलं लसूण पेस्ट घालायची, कारण हाच या रेसिपीचा बेस्ट फ्लेवर आहे. आता मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता या सगळ्यामध्ये 1 कप घट्ट दही घालायचं आहे. दही अगदी घट्ट आणि अजिबात आंबट नसावं. जर दही पातळ असेल तर त्यातील अतिरिक्त पाणी कपड्याने निथळून घ्यावं. घट्ट दही वापरल्यामुळे मॅरिनेशन चिकनला नीट कोट होतं आणि ग्रेव्हीला सुंदर टेक्स्चर येतं. आता सर्व साहित्य एकत्र करून चिकनला हाताने छानपैकी मसाला लावून घ्यायचा. प्रत्येक पीसवर मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे आणि चिरांमध्ये मुरला पाहिजे. मसाला लावलेलं चिकन किमान 1 तास झाकून ठेवायचं, म्हणजे मसाले आतपर्यंत छान मुरतात. जर तुम्हाला जास्त वेळ मॅरिनेट करायचं असेल तर 4-5 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. जितकं जास्त मॅरिनेशन तितकी चिकनची चव अधिक अप्रतिम लागते. हैदराबादी चिकनचा अस्सल आणि खमंग स्वाद या खास मसाल्यामुळेच खुलतो. कढईमध्ये 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 इंच दालचिनीचे तुकडे, 2 लाल मिरच्या बारीक कट करून घ्यायचे आणि 10 ते 12 काजू घ्यायचे. आता हे मसाले हलकेसे तांबूस होऊन त्याचा खमंग वास यायला लागला की अगदी परफेक्ट भाजले गेले असे समजायचे. हे मसाले मध्यम आचेवरती भाजत असताना छान सुगंध दरवळतो. तोच या रेसिपीची खरी सुरुवात असते. आता मसाला व्यवस्थित भाजून थंड झालेला आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 मिडियम साईजचा कांदा देखील बारीक कट करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये अगदी स्मूथ पेस्ट करून घ्यायची. काजूमुळे मसाल्याला छान क्रीमी टेक्स्चर मिळतं, तर धने, जिरे आणि दालचिनीमुळे एकदम रिच आणि सुगंधी फ्लेवर तयार होतो. असा तयार झालेला हा मसाला म्हणजे आपल्या हैदराबादी चिकनची जान आहे. आता आपण स्वादिष्ट हैदराबादी चिकन बनवण्याची मुख्य प्रक्रिया सुरू करूया. गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे. तेल गरम झाल्यावर त्यात 4 वेलदोडे आणि 1 तमालपत्र घालून फोडणी द्यायची. यामुळे चिकनला छान सुगंध येतो. तुम्ही आवडीनुसार लवंग किंवा दालचिनीसारखे मसालेही घालू शकता. यानंतर आपण आधी तयार केलेली मसाल्याची पेस्ट कढईत घालायची आणि ती मध्यम आचेवर छान परतून घ्यायची. मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजणे खूप महत्त्वाचे आहे, कारण याच टप्प्यावर चिकनचा खरा स्वाद तयार होतो.
मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून उरलेला मसालासुद्धा कढईत टाकायचा, म्हणजे थोडाही मसाला वाया जाणार नाही। हे पाणी पूर्ण आटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा। जेव्हा मसाल्याला तेल सुटायला सुरुवात होते तेव्हा त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचे। मी 1 तास चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया। चिकनला तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित मसाला कोट झालेला आहे, त्यामुळे त्याचा रंग आणि टेक्स्चर खूप छान दिसतं। आता हे चिकन मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे, जोपर्यंत चिकन गरम होऊन त्याला थोडंसं तेल सुटायला सुरुवात होत नाही। यामध्ये आपण पुन्हा मीठ घालणार नाही, कारण मॅरिनेशनमध्ये आधीच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हे चिकन 4 ते 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चिकन थोडंसं गरम झालं की याला थोडंसं पाणी सुटायला सुरुवात होते। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता, चिकनला अगदी छान असं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करून झाकण ठेवायचं आहे आणि 30 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। चिकन मध्यम आचेवरती शिजवून घेत असताना मध्ये मध्ये थोडंसं झाकण उघडून याला परतवून घ्यायचं आहे, म्हणजे मग चिकन खाली लागणार नाही। या हैदराबादी चिकन रेसिपीमध्ये चिकनला भरपूर नैसर्गिक पाणी सुटते आणि त्याच पाण्यात चिकन अगदी छान शिजते, त्यामुळे वरून वेगळं पाणी घालायची अजिबात गरज नसते। हीच या रेसिपीची खरी खासियत आहे। मसाल्याची चव आणि चिकनचा नैसर्गिक रस एकत्र येऊन अप्रतिम टेस्ट तयार होते। चिकन शिजत असताना मध्ये मध्ये थोडंसं झाकण उघडून चिकन परतणे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे चिकन खाली लागणार नाही आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजेल। साधारण 30 मिनिट हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। 30 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता चिकन छान शिजलेलं आहे, परंतु यामध्ये भरपूर पाणी शिल्लक आहे। आता या रेसिपीची खासियत म्हणजे गॅस मोठा करून हे पाणी आहे ते पूर्णपणे व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे, त्यामुळे चिकनला छान अशी चव येते। हैदराबादी चिकन हे थोडंसं सुकंच असतं, त्यामुळे मोठ्या फ्लेमवरती याचं संपूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे। आता शेवटी थोडीशी ताजी कोथिंबीर आणि पुदिना घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं। या स्टेजला तुम्हाला थोडंसं पाणी दिसेल, पण काळजी करू नका, चिकन थंड झाल्यावर ते पाणी पूर्णपणे आटून मसाला छान घट्ट बसतो। त्यामुळे आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार आहे आपलं मस्त झणझणीत खमंग हैदराबादी चिकन। चला तर मग गरमागरम सर्व करूया आणि या अप्रतिम चवीचा आनंद घेऊया। घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी टेस्ट मिळते, मसाल्याचा सुगंध आणि चिकनची चव अप्रतिम लागते। ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सानवीज हेल्दी रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।